मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। स्वागत आहे महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलमध्ये। आजच्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। परभणी जिल्ह्यामधील पूर्णा तालुक्यातील क्रीडा संकुलाचा आज उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षणासोबतच विविध स्पर्धात्मक खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे। शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याचा वाव द्यावा असे म्हणत त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातही भरीव कामगिरी करावी असे म्हणत शुभेच्छा दिल्या। या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा क्रीडा अधिकारी, पूर्णा तालुका क्रीडा अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। नवीन क्रीडा संकुलनामुळे पूर्णा तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी आणि आपल्या प्रतिभेला वाव देण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। प्रतिनिधी परवेज शेख, पूर्णा, परभणी। क्रीडा संकुलांचं लोकार्पण सोहळा करत आहोत आणि झालेला आहे असं मी जाहीर करतो। या सोहळ्यासाठी आमच्या जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी साखरे मॅडम तसेच आमचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रभारी बंटी कदम आणि सर्वच आता माझ्यासोबत आले सर्व नगरसेवक असतील, पंचायत समिती सदस्य असतील, उपनगराध्यक्ष असतील आणि एक तालुका कृषी अधिकारी क्रीडा अधिकारी म्हणजे पोले असतील, संजय मुंडे असतील, या सर्वांनीच आज म्हणजे चांगलं काम केलं। चांगलं आपण लोकार्पण सोहळा पार पडला आणि आपण लोकांसाठी हे ओपन केलं सर्व। याची मला मनामध्ये खूप आनंद आहे, खुशी आहे आणि इथे निश्चितच मी लक्ष ठेवून आणखीन काय काय करता येईल आपण इथं निश्चित करणार आहोत। आता आपण इथं जिमचं उद्घाटन आताच केलं आणि बॅडमिंटन हॉलमध्ये आपण लागलीच आणखीन मला वाटते आणखीन मॅट आपण टाकतोय, अर्ध्या आणखीन मॅट टाकतोय आणि निश्चितच या क्रीडा संकुलांचा विद्यार्थी घडवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल। क्रीडाप्रेमीला एवढंच आव्हान आहे किंवा इथं स्वच्छता ठेवा, प्रथम चांगलं वापर करावा आणि चांगलं मोठं होण्यासाठी खेळाडू घडण्यासाठी जे जे काय लागतं त्यांनी करावं आणि इथून खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात घडून जावोत ही एक ईश्वरचरणी मी प्रार्थना पण करतो। आणि क्रीडा जे अधिक म्हणजे जे काय मुलं असतील, मुली असतील, त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे इथं खूप कबड्डीचं मैदान आहे, व्हॉलीबॉलचं मैदान आहे, त्याच्यानंतर बॅडमिंटन हॉल आहे आणि मला वाटते रनिंग ट्रॅक पण आहे 200 मीटरचा। जे आहे जिथं आता खेड्यापाड्यामध्ये जर शहरामध्ये जसं पाहिजे तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत। आता जिम पण होते, या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवावं, चांगलं ठेवावं एवढंच या निमित्ताने। चोरीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे शासनाने, चोरीचं प्रमाण वाढलं हे मी ऍक्सेप्ट करतो। निश्चितच चोरीचं प्रमाण जास्त वाढलेलं। आताच मी काल परवा पेपरला पण वाचलं की 2-3 ठिकाणी चोऱ्या झाल्यात वगैरे म्हणून। तर आता आपले इथले पीआय आहेत, त्यांना निश्चितच मी सूचना देईन की यापुढे असं कुठं घडू नये। पोलीस स्टेशनच्या समोरच प्रवेशद्वारासमोरच चोरी झालेली आहे। शहरामध्ये अनेक बरेच महाराष्ट्र बँक असेल या परिसरामध्ये दुकान नाही, तुमचं मी काय म्हणणं डिनाय करत नाही। निश्चित तुम्ही म्हणताय ते घडलेलं आहे, पण मी निश्चित आता आमच्या पीआयला इथल्या जरूर मी सूचना करेन यापुढे असं कुठली गोष्ट घडू नये। जी घडलेली आहे ते तुम्ही ताबडतोब त्याचा निकाल लावला पाहिजे। त्याचं ते जे काय चोरीला गेलेलं आहे मुद्देमाला सहित जप्त केलं पाहिजे, आरोपी अटक केले पाहिजे, या अशा सूचना मी आमच्या पीआयला देईन। नाही होण्याचा प्रश्नच नाही। इथला पीआय खूप चांगला आहे, तो मला वाटतं निश्चितच इथं जे काय चोऱ्या झालेल्या तो निष्पन्न करेन आणि सर्व काही जे काय चोरीला गेलेलं आहे ते बरामद निश्चित करेल असं मला खात्री आहे। आमदार साहेब, युवाला काय आवाहन करणार? मोबाईलसाठी 1-2-3 दिवस पूर्वी एक घटना घडली, ही औरंगाबादला एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की त्याला आयफोन पाहिजे होता, तो कडेला जाऊन उभा टाकलेला आहे। आपण सगळ्यांनी टीव्ही बघितली असेल। तो वडिलाला असा हात धरायला गेले, वडील वडायला गेले पण ते तोल गेला आणि ते दोघेही गेले, पुन्हा त्यांचं राईही गेली। हे दुर्दैवी घटना आहे, खूप म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या गोष्टीचं आपण कशा प्रकारे आपण या गोष्टीला घेतलं पाहिजे, सगळ्या मुलांनी असेल
पालकांनी असेल, पालकांनी पण तो विचार करावा लागेल. आता मुलांनी पण विचार करावा लागेल किंवा आपण काय मागितलं पाहिजे आणि पालकांनी काय दिलं पाहिजे. पहिलेपासून जर पालकांनी विचार केला आणि आपल्या मुलांवरच जर घडवायचा विचार केला तर होऊ शकतं. पण आपण कधी लाड करतो, पुन्हा नंतर एकदाच त्यांना बाजूला करतो किंवा एकदाच त्यांना जरा थोडंसं संवैयक्तिक वाटत नाही. पण निश्चित आता या घटनेपासून बरंच काही शिकायला मिळेल आणि आमचे पालक पण खूप चांगले हुशार होतील असं मला वाटतं. सर, आपलं 20 तारखेला आपल्या इथं परभणी जिल्ह्यामध्ये पर्यवेक्षकाचा पेपर फुटला. हे याच्यावर बोलण्याएवढा इतका मोठा नेता झालो नाही मी.